नमस्कार, मी अलका दुपकर। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। 6 महिन्यांआधी महाराष्ट्र हादरला होता। 20 ऑगस्टला सकाळी भल्या सकाळी असं आपण म्हणूया दिवसा ढवळ्या नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या झाली। दर दिवशी प्रश्न विचारला जातोय, दाभोलकरांचे मारेकरी कुठे आहेत? दाभोलकरांचे मारेकरी मोकाट का आहेत? खरे सूत्रधार आणि मारेकऱ्यांचा शोध कधी लागणार? आणि प्रत्येक वेळी राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत की लवकरच दाभोलकरांच्या खुन्यांना सरकार आणि इथले पोलीस पकडतील, पण हे आजपर्यंत फक्त आश्वासन राहिलेलं आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे खुनी आणि खुनाचे सूत्रधार आज देखील 6 महिन्यांनंतर मोकाट आहेत। आज 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्तानेच आपला आजचा सवाल आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पोलिसांची अब्रू गेली आहे का? गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्याचे या टीम मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पोलिसाला असं वाटतंय की आम्ही मेहनत करतोय, पण ही मेहनत दिशाहीन झाली आहे का? हा प्रश्न विचारायची आता वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच आपल्या आजचा सवालमध्ये आज आपल्या सोबत सहभागी होत आहेत, आपल्या लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर। या प्रश्नामध्ये याचिका करणारे याचिकाकर्ते केतन तिरोडकर आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत। भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी पुण्याहून आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे। या चर्चेमध्ये फोनवरून आपल्या सोबत सहभागी होणार आहेत माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार। पोलिसांचं खरंच काही चुकतंय की इतर काही दबाव या प्रकरणात आहे? पोलिसांसमोर काय अडचणी आहेत हे आपण इनामदार सरांना विचारणार आहोत, पण अर्थातच या चर्चेची सुरुवात करूया मुक्तापासून। मुक्ता, आम्ही समजू शकतो गेले 6 महिने दाभोलकर कुटुंबियांसाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परिवारासाठी किती कठीण गेलेले आहेत। प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण असं मनात येत असेल की दाभोलकरांचे खुनी कुठे आहेत? हे अपयश कोणाचं मानता तुम्ही? मला असं वाटतं की खुनी अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत, हे तर निश्चितच इथल्या राज्यकर्त्यांचा आणि पोलिसांचा अपयश आहे। कारण 6 महिन्यामध्ये आपल्याला हे समजायला हवं होतं की मारेकरी कोण आहेत, त्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत। त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या मनात हीच भावना आहे की 6 महिन्यामध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम देखील पुन्हा जोमाने सुरू केलेलं आहे आणि आपण निश्चितच हा संदेश सर्वजण मिळून देत आहोत की माणूस संपला तरी विचार संपत नाही। जादूटोणा विरोधी कायद्याखाली 40 केसेस महाराष्ट्रात दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे या कायद्याला एखाद्या धर्माच्या विरोधी हा कायदा आहे असा अपप्रचार करणाऱ्यांना जोरात उत्तर मिळालेलं आहे। म्हणजे डॉक्टरांनी चालू केलेल्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण सर्वजण चोख ते काम पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण तशा पद्धतीने त्यांनी माणसं घडवलेली आहेत। पण दुसऱ्या बाजूला असं वाटतंय की हे सगळं चालू असताना इथल्या राज्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी आपल्याला अजून हे काहीच सांगितलेलं नाहीये की हे याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत, खुनी कोण आहेत, आणि त्यामुळे मनामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे। ही अस्वस्थता समजून घेण्यासाठी गृहमंत्री साताऱ्यातल्या तुमच्या घरी आले होते। म्हणजे शैलाताईंची, तुमची, हमीदची त्यांनी भेट घेतली। गृहमंत्री सातत्याने आश्वासन देत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे अनेकदा मीडियाला दिलेले जी त्यांनी प्रतिक्रिया आहे ती आपण मुलाखत ऐकलेली आहे की लवकरच तपास लावू। हे लवकरच म्हणजे काहीतरी एक लिमिट घालावं असं वाटतं तुम्हाला? कारण मध्ये शरद पवार ज्यावेळी म्हणाले की जनरल अरुण कुमार वैद्यांचे खुनी 11 महिन्यात सापडले होते, तेव्हा संयम बाळगावा। शरद पवार ज्यावेळी असं सांगतायत संयम बाळगावा, हे सल्ले ऐकून तुम्हाला काय वाटतं कुटुंबियांना? नाही, आम्हाला या गोष्टीबद्दल खेद होतो खूप की 6 महिने झालेले आहेत आणि तरी देखील आपल्याला कुणालाही हे समजलेलं नाहीये की खुनी कोण आहेत। आणि हे निश्चित की आपण अशीच भूमिका सर्वांनी मनात ठेवली पाहिजे आणि आपली अशी अपेक्षाही असणार हे अगदी उघड आहे की हे खुनी कोण आहेत हे आपल्याला तातडीने कळेल। अमुक एका केसमध्ये असं झालं होतं, त्यामुळे अधिक जास्त काळ लागू शकतो हे आपण विचारांच्या पातळीवर समजून घेणं गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबर याच्याशी जोडलेल्या आपल्या भावना देखील राज्यकर्त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की 6 महिने हा काही लहान कालावधी नाहीये आणि या कालावधीमध्ये आपल्याला कळत नसेल तर मनामध्ये अस्वस्थता निर्माण होणार। आपण सर्वजण विवेकाच्या मार्गाने जाणारे लोक आहोत आणि विवेकाच्या मार्गानेच आपल्या भावना व्यक्त कराव्या अशा शिकवणुकीच्या चळवळीतून आम्ही घडलेलो आहोत आणि त्यामुळे व्यक्त करण्याच्या पद्धतीतून आज ज्या प्रकारे सार्वत्रिक संताप व्यक्त केला जाण्याच्या ज्या अविवेकी पद्धती समाजात रुजलेल्या आहेत तसं कोणतंही कृत्य
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एकाही कार्यकर्त्याकडनं किंवा समर्थकाकडनं घडलेलं नाहीये. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे कुठे दखल घेत नाहीये सरकार असं देखील आज दिसतंय. ज्यावेळी टोलच्या बाबतीत तोडफोड केली जाते, मारझोड केली जाते आणि हिंसा केली जाते, त्यावेळी तातडीने या संमतीच्या बैठका होताना आपण बघतो. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. अंकुश काकडे, ज्यावेळी महाराष्ट्राचे नेते असा संयम बाळगण्याचा सल्ला देत आहेत, पण 6 महिने हा काही थोडा कालावधी नाहीये. आज इतकं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आज मुंबई पोलिसांची एक टीम, ATSची टीम, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं पथक, हे सगळं मनुष्यबळ देऊन देखील खुनी का सापडत नाहीये डॉक्टर दाभोलकरांचे? नाही, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण झाले आणि या 6 महिन्यामध्ये त्यांचे हल्लेकरी अजून सापडलेले नाहीत. ही महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला अतिशय अशोभनीय अशी गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याचा लौकिक हा अतिशय उच्च दर्जाचा होता, परंतु या ठिकाणी मात्र दाभोळकरांच्या खुनाच्या बाबतीमध्ये आज अजूनही त्यांना ते खुनी पकडण्यामध्ये यश आलेलं नाही. पोलीस खातं किंवा गृह खातं, मुख्यमंत्री हे सातत्याने या संदर्भामध्ये तपास चालू आहे. मारेकऱ्यांपर्यंत आम्ही निश्चित जाऊ, लवकरात लवकर मारेकऱ्यांना पकडू असे अनेक वेळा सांगितलेलं आहे. वस्तुस्थिती देखील खरी आहे, परंतु अजूनपर्यंत तिथपर्यंत पोलीस खातं पोहोचलं नाही. ही काही महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला शोभनीय गोष्ट आहे असं मी म्हणणार नाही, परंतु या उपर पोलीस खातं काहीच करत नाही का असं जर आपण म्हणत असाल तर ते देखील तितकंसं काही खरं नाही आहे. पोलीस खात्याने, मी मध्यंतरी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या घटनेचा तपास करण्यासाठी ज्या ज्या पातळीवरती आम्ही प्रयत्न केलेत, अनेकांचे मोबाईल फोन तपासणं असेल, वाहनांची तपासणी असेल, बरोबर, त्या घटनेच्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांचे जबाब घेणं असेल किंवा राज्यात आणि राज्याच्या बाहेर देखील जाऊन तपास करणं असेल, हे दाभोळकरांच्या खुनी शोधण्याच्या बाबतीमध्ये जेवढं झालेलं आहे तेवढं यापूर्वी पोलीस खात्यामध्ये कुठं झालेलं नाही. ही देखील एक वस्तुस्थिती आपण लक्षामध्ये घेतली पण पाहिजे. अंकुश काकडे, उपयोग काय? तुम्ही जी आकडेवारी देताय ती तर आमच्याकडे देखील आहे. आम्ही दररोज ही आकडेवारी दाखवतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गृह खातं महाराष्ट्राचं काय काम करतंय बघा. 2 कोटीहून अधिक फोन कॉल्सचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्या पोलिसांनी तपासलेलं आहे. 600च्या वर परिसरात राहणाऱ्या नागरिकांची चौकशी केली आहे. 96 पेक्षा जास्त लोक जे त्या वेळात मॉर्निंग वॉकला आलेले होते त्यांची चौकशी झालेली आहे. 80 CCTVचं फुटेज तुमच्या पोलिसांनी तपासलेलं आहे. 3000हून अधिक वाहनांची तपासणी झाली. पण खुनी करणारे खुनी ज्या मोटरसायकलवरून पळून गेलेले आहेत, मोकाट आहेत, त्या खुन्यांची गाडी आजपर्यंत पोलीस पकडू शकले नाहीयेत. अशा दिशाहीन पोलिसांची आणि तपासाची आकडेवारी ऐकून आम्हाला काय करायचं आणि काय उपयोग आहे त्या आकडेवारीचा? नाही, एक लक्षात घ्या, आकडेवारी देण्यापाठीमागे कुठं मी पोलीस खात्याची बाजू घेतो असं सांगण्याचा उद्देश नाही, परंतु पोलीस खातं दक्ष आहे, त्या बाबतीमध्ये तपासाच्या बाबतीमध्ये रात्रंदिवस तपास करतायत हा सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे. आपण म्हणता ते खरं आहे. हे सगळी वस्तुस्थिती जरी झाली तरी अजूनही मारेकरी सापडलेले नाहीत, परंतु या खुन्याच्या पाठीमागची व्याप्ती फार मोठी आहे आणि नेमके धागेदोरे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. आणि जोपर्यंत धागेदोरे पोलिसांच्या हातामध्ये मिळत नाहीत ते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत राज्यामध्ये, राज्याच्या बाहेर देखील. परंतु जसं आपण म्हणालो की जनरल अरुण कुमार वैद्यांच्या बाबतीमध्ये देखील अशीच परिस्थिती झाली, परंतु कालांतरानंतर त्या ठिकाणी ते आरोपी सापडले. याही बाबतीमध्ये विलंब होतोय, परंतु विलंब होत असताना आज ना उद्या हे आरोपी हे शोधले जातील, ते लवकर शोधले जावेत, लवकर पकडले जावेत. ही जशी दाभोळकर कुटुंबियांची मनातली इच्छा आहे तशी ती महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची देखील इच्छा आहे आणि त्या दृष्टीने पोलीस खातं तपासाचा प्रयत्न करतायत. आपण म्हणता ते खरं आहे की सापडत नाही, परंतु शेवटी काही गोष्टीला काही म्हणा त्याला वेळ यावी लागते. नेमकी ती वेळ केव्हा येईल हे तुम्ही आणि मी देखील सांगू शकत नाही, गृह खातं देखील त्या बाबतीमध्ये स्पष्टता करू शकत नाही. आपण हीच या निमित्ताने अपेक्षा करूया की लवकरात लवकर हे आरोपी, कारण शेवटी हे आरोपी सापडत असताना तो तपास कुठेतरी कोणाला तरी पकडलं आणि त्याला आरोपी करून लोकांच्या समोर उभं केलं आणि लोकशोभ शांत करण्याचा प्रयत्न असं तर राज्य सरकारकडनं किंवा गृह खात्याकडनं केलं जात नाही. काही वेळेला असे प्रकार आपल्या राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये झालेले देखील आपण पाहतो. त्यामुळे पोलीस खातं हे काम करतंय, त्यांना लवकर यश यावं एवढीच त्या निमित्ताने आपण
आज 6 महिने झाल्यानंतर अपेक्षा करूया. काकडे साहेब, तुम्ही सांगताय की संयम धरला पाहिजे, अपेक्षा ठेवली पाहिजे, पण अपेक्षांची पूर्ती होताना दिसत नाही आणि त्यामुळे हा संतापाचा उद्रेक जो आहे नाही, तो नाही, अतिशय विवेकी मार्गाने नाही. काकडे साहेब, हा डॉक्टर दाभोलकरांचा विवेकाचा विचार आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक फॉलोअर, त्यांचे विचार मानणारा प्रत्येक माणूस हा विवेकाचा मार्ग सोडणार नाहीये. पण सरकार या सगळ्याचा गैरफायदा घेत आहे का? कधीपर्यंत असा संयम ठेवायचा आहे? पहिल्या महिन्यात असं सांगितलं गृहमंत्र्यांनी की वाट बघा, दुसऱ्या महिन्यात सांगितलं वाट बघा, आज 6 महिन्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही प्रवक्ते आहात, तुम्ही सांगताय अजून संयम ठेवला पाहिजे. म्हणजे ही काय थट्टा चालवलेली आहे का? सरकार गंभीर दिसत नाहीये या सगळ्या प्रकारात. नाही नाही, संयम ठेवा असं मी म्हणत नाही. ऑलरेडी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी निश्चितच संयम ठेवलेला आहे. मला तर या ठिकाणी दाभोळकर कुटुंबियांचं खरोखर कौतुक करावं लागेल की आपल्या घरातील एक करती व्यक्ती अशा पद्धतीने आपल्यातून निघून जाते. ते दुःख सहन करून देखील त्यांनी कुठेही या बाबतीमध्ये कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही. महाराष्ट्रातील जनतेने किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी देखील ती सातत्याने भूमिका ठेवलेली आहे. ती निश्चितच स्वागतार्ह आहे. आपण म्हणता पण पोलीस तपास चालू आहे. कोणत्या दिशेला काही गोष्टीच्या बाबतीमध्ये अगदी उघडपणे करत नाही. परंतु मला या निमित्ताने असं वाटेल की या निमित्ताने मुक्ता असेल, आशाताई असतील किंवा हमीद असेल, यांना पोलीस खात्याने विश्वासामध्ये घेऊन आपला तपास नेमका कोणत्या पद्धतीने चाललेला आहे, कसं चाललेलं आहे याची थोडीफार माहिती तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून या तपासाला काही बाधा होणार नाही. अशा पद्धतीची माहिती ही दाभोळकर कुटुंबियांना किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोणी अगदी जबाबदार नेते असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये गैरसमज होणार नाही. गैरसमज होणार नाही तसं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत पुण्याहूनच काकडे बोलतायत. तिथे माधव भंडारी देखील भाजपचे प्रवक्ते आहेत, ते आलेले आहे. माधव भंडारींना देखील या चर्चेमध्ये सहभागी करून घेऊया, कारण अंकुश काकडे ज्या पद्धतीने सांगतायत की कुटुंबियांच्या वेदनेसोबत आम्ही या सगळ्या दुःखामध्ये सहभागी आहोत, कुटुंबाचा आदर करतोय, पण गुन्हेगार कुठे आहेत आणि त्यांना कधी पकडलं जाणार हा प्रश्न महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आज सरकारला विचारतोय. माधव भंडारी, काय म्हणाल? 6 महिने झाली आहेत आणि पुन्हा एकदा डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. कसलाही सुगावा, नागोरी गँगच्या लोकांना अटक केली, ते देखील आज न्यायालयीन कोठडीत आहेत, पण कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती नाहीयेत. काय म्हणाल याला? मला स्वतःला एक अशी शंका आहे की हा तपास जो आहे तो तपास मुद्दाम चुकीच्या दिशेने चालू आहे. आपण ज्या पद्धतीची आकडेवारी मगाशी दिलीत की 2 कोटी फोन कॉल्स तपासले वगैरे सर्व बरोबर, पोलिसांनीच दिलेली आकडेवारी करून सुद्धा इतकं सगळं करून सुद्धा तपासातला एकही धागा हाताला लागत नाही असं जेव्हा पोलीस आणि पोलिसांच्या मागून सरकार सांगतं तेव्हा त्याच्यावरती विश्वास ठेवणं अशक्य आहे. आणि याच्यामध्ये दुसरी एक बाजू आहे. गेले 6 महिने ज्या पद्धतीने सरकारने आणि सरकारमधले मंत्री, विशेषतः स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ह्या दोघांनी या घटनेच्या संदर्भात वारंवारची वक्तव्य केलेत, ती वक्तव्य लक्षात जर घेतली तर ती वक्तव्य वाचताना असं वाटत होतं की ह्यांना तर खुनी माहिती आहेत, उद्या सकाळी जाऊन हे खुनी पकडणार आहेत किंवा आता जाऊन 2 तासात खुनी पकडतील. अशा पद्धतीची वक्तव्य ह्या दोघा नेत्यांनी पुन्हा पुन्हा केली आणि ती केल्यानंतर सुद्धा तपास लागलेला नाही. 30 नोव्हेंबरला जेव्हा 3 महिने झाले आणि त्याच्या आधीच 1 दिवस अगोदर उच्च न्यायालयामध्ये मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं की आम्हाला या प्रकरणामध्ये काही पुरावे मिळालेले नाहीत. तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून 7 प्रश्न विचारले होते. माझ्याकडे त्या पत्राची पोच आहे, पण माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर शासनाने मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे माझं पक्क मत हे होत चाललेलं आहे की सरकारला योग्य दिशेने तपास करायचा नाही, हे अपयश पोलिसांचं नाहीये, हे सरकारमधल्या कुणाचं तरी यश आहे आणि हे कुणाचं आहे हे जनतेला समजलं पाहिजे. तुम्ही आरोप करताय माधव भंडारी, थोडं स्पष्ट सांगा, कारण मुख्यमंत्री जे बोलले होते ते सगळ्यांनीच ऐकलेलं होतं. मुख्यमंत्री असं म्हणालेले होते की गांधींचा खून ज्या विचारांनी केलेला आहे तीच विचारसरणी दाभोलकरांच्या हत्येमागे दिसते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती. आणि त्यानंतर ज्या प्रतिज्ञापत्राचा तुम्ही उल्लेख करताय त्याचे याचिकाकर्ते देखील आपल्या सोबत आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पण तुम्ही म्हणताय सरकारचा यामध्ये यश आहे आणि राजकीय इच्छाशक्ती नाहीये, त्यामुळे तपास चुकीच्या दिशेने चाललाय. कोणावर आरोप करताय तुम्ही? मी सरकारमधल्या कुणाचं तरी असं म्हटलं.
म्हणजे कोण? मुख्यमंत्र्यांनी हे विधान पुन्हा पुन्हा केलं की दाभोळकरांचा खून कट करून केला गेला. मुख्यमंत्री हे काही बेजबाबदारपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. हे जर उपमुख्यमंत्र्यांचं विधान असतं तर आम्ही दुर्लक्ष केलं असतं, पण मुख्यमंत्र्यांचं विधान आहे त्यामुळे आम्ही ते गंभीरपणाने घेतलं. बरोबर, कारण तो कट अत्यंत सुनियोजित होता. मोबाईल वापरण्यात आलेले नाहीयेत, गाडी सापडलेली नाहीयेत, मारेकरी सापडलेले नाहीयेत, सुनियोजित कट होता हा. हा, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. बरोबर. आणि हे मुख्यमंत्री जबाबदारीने जर बोलत असतील तर याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांना सर्व तपास यंत्रणांचा थेट संबंध त्यांच्याशी येतो. सर्व तपास यंत्रणांना मिळालेली माहिती मुख्यमंत्र्यांना थेटपणे मिळते. जी सर्वसामान्य माणसाला सोडा एखाद्याला मंत्र्याला सुद्धा मिळणार नाही ती मुख्यमंत्र्यांना मिळते. त्यांना तो अधिकार आहे, विशेष अधिकार आहे. त्यातून जर त्यांनी ही माहिती समाजासमोर ठेवली असेल किंवा दुसरी शक्यता अशी उद्भवते की पोलिसांना न मिळालेली माहिती दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली, मुख्यमंत्र्यांनी ते विश्वासार्ह वाटली म्हणून त्यांनी ते विधान केलं. मग माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुम्हाला पोलिसांना न मिळालेली माहिती जर तुम्हाला मिळालेली आहे तर ती पोलिसांना देऊन तो कट उघडकीला आणायला तुम्ही आजपर्यंत काय केलं? तुम्हाला मिळालेली माहिती जी पोलिसांना मिळाली नाही ती तुम्ही पोलिसांना दिलीत का? आणि जर दिली तर पोलिसांनी त्याच्यावर काय कारवाई केली? आणि जर तुम्ही ही माहिती आता काय 6 महिन्यामध्ये पोलिसांना दिली नसेल तर का दिली नाहीत? त्यात दडवण्यासारखं काय आहे? याची उत्तरं अजून मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलेली नाहीये. बरोबर, पण प्रतिज्ञापत्राच्या बरोबर माधव भंडारी, पण प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सरकारने एक बाजू कोर्टात मांडलेली आहे. केतन तिरोडकर, तुम्ही याचिकाकर्ते आहात या प्रकरणामध्ये. आज मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं, या प्रकरणाचा तपास होत नाहीये आणि म्हणून तुम्ही कोर्टात गेलाय. काय प्रतिज्ञापत्र सरकारने तिथं दिलंय तुम्हाला? सरकारने त्या प्रतिज्ञापत्रामध्ये फार सरप्राइझिंगली असं क्लिअर कट कन्क्लुजन दिलं आहे की त्यावेळी त्यांना आता आरोपी नागोरी सुद्धा मिळाला नव्हता. बरोबर. ह्याच्यामध्ये कोणत्याही राईट विंग एक्स्ट्रीमिस्टचा हात नाही आहे. ह्याचं कारण असं की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नावाचा कायदा 2008 मध्ये पास झाला. त्याच्या कलमाप्रमाणे असं आहे की जेव्हा कुठच्याही प्रकारचा टेरर मेसेज, अतिरेकी मेसेज देण्याचा उद्देश असतो एखाद्या हत्येमागे, एखाद्या हरकतीमागे, तेव्हा तो तपास NIA कडे गेला पाहिजे. ते अवॉइड करण्याकरता म्हणून, कारण माझी याचिकेत पहिली मागणी होती हा तपास NIA ला द्यावा. दाभोलकर साहेबांची ज्या मोहीम होत्या त्या काही संघटनांना पसंत नव्हत्या. त्यांची हत्या खंडणीमधून झालेली नसून त्यांची हत्या समाजाला एक रॉंग मेसेज देण्याकरता झालेली आहे की जो आमच्या खड्यांच्या, हिऱ्यांच्या, ज्योतिषांच्या बिझनेसवर पाय आणेल त्याला आम्ही असं करून टाकू वगैरे जे काय आहे ते. पण तथापि तो मार्ग क्लोज करण्याकरता आणि तपास स्वतःकडे ठेवण्याकरता पोलिसांनी ते प्रीमॅच्युअर्ड प्रतिज्ञापत्र दिलं जे द्यायला नाही पाहिजे होते. एवढ्या ठोस तुम्ही कसे काय कन्क्लुजनला या स्टेजला जाऊ शकता की ह्याच्यामध्ये तुम्ही राईट विंगचा हात नाही तर मग कोणाचा, पोलिसांचा हात आहे का, असा प्रश्न येतो. मला एक गोष्ट सांगायची वाटते, जे मगाशी पवार साहेबांचं विधान आपण बोललात की जनरल वैद्य साहेबांच्या हत्येमध्ये 11 महिन्यानंतर मिळाले. जनरल वैद्य साहेबांना एक पत्र आलं होतं मरण्याच्या आधी 1 महिना. त्यात त्यांना सांगितलं गेलं होतं की गोल्डन टेम्पल ऑपरेशन करता आम्ही तुम्हाला मारणार आहोत. त्यांना एक हवालदार दिला गेला होता स्टेनगनवाला, ज्याच्या पायात स्लीपर होत्या. त्यांना गोळ्या घालताना तो हवालदार स्लीपर अडकली म्हणून गाडीतून उतरू शकला नाही आणि गोळी करणाऱ्या लोकांवर फायरिंग करू शकला नाही. दाभोलकर साहेबांना सुद्धा हत्येच्या आधीपासून 6 महिन्यापासून म्हणा 1 वर्षापासून धमक्या येत होत्या. आणि पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात असं सांगितलं आहे हायकोर्टात की दाभोलकर साहेबांना कुठच्याही प्रकारची भीतीच नसल्यामुळे आम्ही थ्रेट परसेप्शन रिपोर्ट बनवला नाही आणि त्यांना प्रोटेक्शन दिलं नाही. आता आपण मुंबईत जर बघितलं तर एखाद्या फालतू नगरसेवकापासून फालतू झोपटपट्टीच्या दादांपर्यंत सगळ्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि एका फार मोठ्या सामाजिक क्रांती करणाऱ्या व्यक्तीला धमक्या आहेत की नाही हे बघणारा रिपोर्ट सुद्धा पोलिसांनी बनवू नये. म्हणजे त्यांना आधीपासून एक असा प्लॅन होता की हा माणूस जाणं जरुरीचं आहे, काही बिझनेस इंटरेस्ट करता किंवा काही. दुसरं मला असं सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या पिटिशनमध्ये जे आलं आहे तेच सांगतोय, 3 संघटनांना ताबडतोब बॅन करा म्हणून दाभोलकर साहेबांच्या हत्येनंतर केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं. त्यामध्ये बजरंग दल, VHP आणि अभिनव भारत तिघांची नावं होती. 48 तासामध्ये केंद्र सरकारने त्यांचं प्रपोजल रिजेक्ट करायचं त्यांना पत्र पाठवलं. जेव्हा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री पोलिसांच्या अहवाल आल्यानंतर 3 संघटनांना बॅन करा म्हणतो कारण त्या दहशतवाद पसरवत आहेत, तर केंद्र सरकार 48 तासात मुख्यमंत्र्याला खोट्यात पाडतं. म्हणजे आमचे मुख्यमंत्री इमॅच्युअर्ड आहेत की केंद्र सरकार की पूर्ण सिस्टम इमॅच्युअर्ड आहे. आणि ह्या खुनाचा तपास लागणं सरकारच्या हिताचं आहे की नाही
असा प्रश्न पडतो. तुम्ही खूप गंभीर प्रश्न उपस्थित करताय आणि माधव भांडारींना यावर बोलायचं असणार आहे. आपल्यासोबत शिरीष इनामदार देखील माजी पोलीस अधिकारी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. पण आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण या सविस्तर भागाची सविस्तर महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाताना आपला आजचा सवाल बघूया. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पोलिसांची अब्रू गेली आहे का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया नागरिक काय सांगतायत. 67% लोक म्हणतायत हो, खुनाचा जो तपास आहे तो लागू न शकल्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची अब्रू गेली आहे. आपल्या सवालच्या या चर्चेमध्ये इनामदार साहेब देखील सहभागी होत आहेत. सर, तुम्ही चर्चा ऐकलीत, काय सुरू आहे ती? पोलीस या सगळ्यामध्ये अपयशी ठरले आहेत की राजकीय इच्छाशक्ती नाहीये या खुनाचा तपास लावण्याची, असा एक महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे. आणि जसं केतन तिरोडकर म्हणतायत, त्यांनी जी याचिका केली होती, मुख्यमंत्र्यांची जी विधानं होती, आपल्या सगळ्यांना आठवतंय कुमार केतकर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर म्हटलं होतं की धार्मिक उन्मादाच्या वातावरणामध्ये नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या विचारवंताचा खून झालेला आहे. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? पहिली गोष्ट अशी की या फार संवेदनशील आणि घृणास्पद गुन्ह्याला बराच काळ लोटलेला आहे आणि याचं अजून उकल झालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी शर्मेची गोष्ट आहे. पोलीसच्या कार्यक्षमतेला ते आव्हान आहे आणि ते आव्हान पोलीस दल नजीकच्या भविष्यात स्वीकारेल असं वाटत नाही, कारण तसं जर असतं तर आतापर्यंत तपास लागायला पाहिजे होता. फक्त या प्रकाराला जे राजकीय स्वरूप देण्यात आहे, मी आता फार आदरणीय भंडारी साहेबांचं विधान ऐकलं, अत्यंत संकुचित वृत्तीने या मुद्द्याचा उपयोग राजकीय टीकेसाठी करण्याची सवय आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. हा तपास अवघड आहे, याचं कारण अत्यंत सुनियोजित पद्धतीने हा केलेला आहे आणि याच्यावरूनच माझं अनुभवावरून एक मत झालेलं आहे की पूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केलेले याच प्रवृत्तीच्या लोकांनी हा सुनियोजित कट केलेला आहे. फक्त पूर्वी केलेल्या ढिसाळ चुका त्यांनी या वेळेला केलेल्या नाहीत, म्हणून तपासाला वेळ लागत आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. फक्त आपल्याकडे आता आपल्या हातात एकच आहे की आशा करणे की याचा तपास व्यवस्थित लागेल. पण त्याच्यासाठी तपास यंत्रणेने पुणे शहर पोलीस किंवा ATS जे तपास करीत आहेत त्यांनी त्यांच्या इतर ऑर्गनायझेशन ज्या भारतात आहेत, प्रत्येक राज्याच्या गुप्तवार्ता यंत्रणा आहेत, प्रत्येक राज्याची गुन्हा अन्वेषण खाती आहेत, त्यांच्याशी इन्फॉर्मेशन शेअर करून त्यांच्याकडून आलेल्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय, कारण हा गट एका राज्यापुरता मर्यादित नसणार आहे, हा याची व्याप्ती मोठी असणार आहे, त्यामुळे कोऑर्डिनेशन आणि परस्पर समन्वयानेच या गुन्ह्याची उकल होणार आहे. कोणीही यात श्रेय स्वतः घेण्यापोटी हट्टीपणा करून जर आपापला तपास करत राहील तर हा तपास लागणार नाही. याची व्यापकता मोठी आहे. बरोबर. अशाच प्रकारचा वेगळा गुन्हा होण्यापूर्वी याची उकल होणं आवश्यक आहे. फक्त त्याच्याबरोबरच पोलीस म्हणून नाही मी म्हणत, पण पोलिसांचं शासकीय यंत्रणेचं, सत्ताधारी पक्षाचं नाही म्हणत मी, पण शासकीय यंत्रणेचं नीतिधैर्य टिकवण्यासाठी विरोधी पक्षांनी थोडं बाजूला ठेवून या भागाकडे पाहायला पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. तपास ह्या केसचा लागल्याशिवाय राहणार नाही, पण शेवटी असं आहे, फार उशिरा तपास लागून तो तपास न लागल्यासारखं जमा होईल, एवढं होऊ नये एवढीच माझी प्रार्थना आहे. तुम्ही अशी अपेक्षा व्यक्त करताय. माधव भंडारी, तुमच्याकडून खरंच उत्तराची अपेक्षा आहे, कारण तुम्ही जे आरोप केलात, जसं इनामदार म्हणतायत की राजकारण करू पाहतायत विरोधी पक्ष, आणि दुसरीकडे केतन तिरोडकर यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, पोलिसांनी ज्या पद्धतीने म्हणजे घाई करून थोडंसं ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे, आणि तुम्ही जे म्हणताय त्याच्या एकदम विरोधात केतन तिरोडकर म्हणतायत त्यांची याचिकाच आहे. एका विचारसरणीच्या लोकांचा यामागे हात होता का असं ते म्हणतायत. काय सांगाल आता? महामहिम शिरीष इनामदार जे बोलले, त्यांचं मार्गदर्शन मला या पद्धतीने अपेक्षितच होतं. राजकारण विरोधकांनी करता कामा नये, सरकारच्या अपयशावर टीका करता कामा नये, सरकारमधल्या नेतृत्वाकडून जे काही बोललं जाईल त्याच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करता नये, हे सगळं प्रवचन ते आम्हाला निश्चितपणे देतीलच. पण राज्यकर्त्या नेत्यांनी
कुठल्या घटनेचं कुठल्या थरापर्यंत जाऊन राजकारण करावं याला सुद्धा मर्यादा असतात, ह्याचं भान सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, पसंतीची टाळी सुद्धा एका हाताने वाजत नाही आणि संघर्षाची टाळी सुद्धा एका हाताने वाजत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. संघर्ष करण्यासाठी एक हात पुढे आला तर दुसरा हात मागे राहत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण म्हणजे आणि काय माधव तिरोडकर जे भंडारी काही साहेब, त्यांच्या याचिकेचं सांगतात, दाभोलकर विवेकाचा प्रसार करत होते, विवेकवादी विचारसरणीचा प्रसार करत होते. आपल्या सूचनेनुसार ह्या विवेकवादी पद्धतीने जर वागायचं असेल, हम्म. म्हणजे बहुधा आपली अपेक्षा अशी असावी की ह्या विवेकवादी विचारसरणीनुसार आम्ही या विषयात काही बोलू नये, अशीच आपली अपेक्षा आहे का? नाही, मी असं म्हटलेलं नाहीये. मी तुम्हाला असं विचारते, तुम्ही जे मुद्दे मांडताय आता, दाभोलकर विवेकाचा प्रसार करणारे होते आणि तुम्ही जे मुद्दे मांडताय की संघर्ष, दुसरी टाळी पुढे येते वगैरे, हे सगळं कुठेतरी मी संघर्ष राजकीय मुद्द्यांबद्दल मांडला, मी संघर्षाचा मुद्दा राजकीय मुद्द्यांबद्दल मांडला, दाभोलकरांच्या बद्दल नाही मांडला. शिरीष इनामदारांनी जे मला मार्गदर्शन केलं बरोबर त्याच्याबद्दल मांडला आणि शिरीष इनामदार हे महामहिम आहेत हे मान्य करून मांडला. मला असं वाटतं की विषयाची संवेदनशीलता जी आहे ती लक्षात ठेवून आपण मूळ मुद्द्यावर चर्चा करूया भंडारी साहेब. हा, म्हणून मूळ केतन मुद्द्यावरती तिरोडकर, येऊ आपण. बरोबर. तिरोडकरांनी जी याचिका केली आहे, हम्म. केतन तिरोडकरांनी जे काही संदर्भ दिले, बरोबर. त्यांना जर ही याचिका, त्या याचिकेच्या निमित्ताने पोलिसांनी दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र हे घाईगर्दीने केलं असं वाटतं, हम्म. तर त्यांनी याचिका घाईगर्दीने कशाला केली? आणि ह्या याचिकेमध्ये त्यांनी जे काही मांडायचा प्रयत्न केलाय, दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं दोन्ही सरकार काँग्रेसची आहेत, बाकीच्या कुणाचा संबंध आहे तिथे? ते कोणावर आरोप करायला निघाले? आपण त्यांना विचारू नाही. त्यामुळे ही याचिका, या याचिकेतून त्यांना काय साध्य करायचं आहे हा सुद्धा माझ्यासारख्याच्या मनातला प्रश्न आहे. आपण विचारूया, कारण आणि त्यांनी माझा दुसरा एक संदर्भ फक्त मी आपल्याला देतो आणि मग मी थांबतो. अरुण कुमार वैद्यांच्या खुनाचा संदर्भ इथे पुन्हा पुन्हा आला. त्यांच्या खुनाची जबाबदारी खून केल्या क्षणापासून अतिरेकी संघटनांनी घेतलेली होती. कुणाला पकडायचं हे माहिती होतं, ते माहिती असून पकडायला 11 महिने लागले होते. एकदम बरोबर. त्यामुळे तो मुद्दा वेगळा आहे, तो इथे लागू होत नाही. पवार साहेबांनी तो लागू केला. पवार साहेबांनी दाभोलकरांच्या खुनाबद्दल त्यांचं ते उत्तर कौशल्य देताना ते नेहमीच, केलं. हाच तर आपला त्यांचं ते मुद्दा आहे. नेहमीच कौशल्य आहे. लागू न होणारे मुद्दे आणायचे आणि विषयाला फाटे फोडायचे, हे नेहमीच आहे. नाही, पण हा प्रश्न जो त्यामुळे इथे आहे तो भांडारी मुद्दा साहेब, लागू एकच पडत मिनिट. नाही. बरोबर आहे. आपण या मूळ याचिकेकडे येऊया आणि त्याच्यातून जे विचार मांडलेले आहेत. केतन तिरोडकर, तुम्ही जी याचिका दाखल केलीत आणि तुम्ही सातत्याने असं म्हणताय, 3 संघटनांची तुम्ही नावं सांगितलात ज्याच्यावर बंदीचा प्रस्ताव होता. मुक्ताकडे देखील आपण बोलणार आहोत, कारण त्यांनी गृहमंत्र्यांची सोनिया गांधींची भेट घेतलेली आहे. तुम्ही पर्टिक्युलर या सगळ्या विचारसरणीवर दोष देत एक मागणी केलेली आहे. ही मागणी का केली असं माधव भंडारी विचारताय? भंडारी साहेब आमचे आदरणीय मित्र आहेत इंडिव्हिज्युअली, पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की हिंदू दहशतवाद आणि मुस्लिम दहशतवाद हे 2 बॅरियर्स इंडियामध्ये पडलेले आहेत, त्यामध्ये काही शंका नाही आहे. आता राईट विंग एक्स्ट्रीमिस्ट हा प्रकार जो आहे, ज्याच्यावर गोडसे चिल्ड्रन नावाचं पुस्तक लिहिलं आहे किंवा CBI डायरेक्टरने राजीव हत्याकांड लिहिलं आहे, हा महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसत आहे, जे साध्वी प्रज्ञा सिंग केसमध्ये आपण बघतो. माननीय दाभोलकर साहेबांचा जो लढा होता, तो ज्या प्रवृत्तींविरुद्ध होता, त्या प्रवृत्ती देवाच्या भक्तीचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन मतं मागणं, खडे विकणं, ज्योतिष वगैरे वगैरे वगैरे, लोकांच्या भावनांचा कुठे ना कुठे एनकॅशमेंटवर जे लोक होते त्यांच्यावर होता. त्यांची कुठचीही संघटना अशी नाही आहे जी लेफ्ट विंग किंवा मायनॉरिटी संघटना असेल की ज्यांना दाभोलकर साहेबांना मारण्यात काही इंटरेस्ट असेल. एकच संघटना, अशी एकच विचारसरणी होती, ती म्हणजे हिंदू राईट विंग विचारसरणी. ते स्वतःही हिंदू होते. जातीयवादाबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. पण दुसरं म्हणजे त्या लोकांनी हे केलेलंच नाही, ज्यांच्याशी ते आयुष्यभर लढले त्या विचारसरणीच्या लोकांनी ही हत्या केलीच नाही. हे जे पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे, ते पुण्यामधला एक जो प्रेडॉमिनंट कम्युनिटी आहे, जी शतकानुशतकं तिकडे वास्तव्य करून आहे, त्यांच्या दबावाखाली सांगितलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. काँग्रेसचं राज्य आहे की BJPचा ह्याचा प्रश्न नाही. हे राज्य पहिलं म्हणजे जे कायद्याला मानत नाही अशा लोकांचं राज्य आहे.
मग त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री सज्जन आहेत, त्यांनी जो प्रस्ताव दिला तो सज्जनपणाने दिला. त्यांना उडवणारे काही लोक सिस्टममध्ये आहेत, जे त्यांनाही समजलं नाही आपली विकेट कशी गेली. ही टोटल अराजकता मानलेली आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जे राईट विंग एक्स्ट्रीमिस्ट किंवा जे काही मानतात अशी फंडामेंटलिस्ट सायकोलॉजी मानतात त्यांचा पूर्णपणे हात आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्ही आरोप करताय, मुक्ता माधव भंडारींना पुन्हा उत्तर द्यायचं आहे, पण मला खरंच या प्रकरणावर तुलाही विचारायचं आहे, कारण तुम्ही देखील पुण्यामधल्या एका जाहीर कार्यक्रमात हे बोललेला होतात की फॅसिस्ट विचारसरणी जी आहे त्याचा धोका आहे आणि या सगळ्या धार्मिक उन्मादाच्या वातावरणामध्येच दाभोलकरांचा खून झालेला आहे. पोलीस अशी शक्यता तपास अंतिम टप्प्यावर येण्याआधी ज्यावेळी रूल आउट करतायत की असं काही झालं नसावं, असं हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? पोलीस आम्हाला असं सांगतात की ही शक्यता आम्ही रूल आउट केली नाहीये, आम्ही फक्त आज असं म्हणतोय की यांनीच हे केलं आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे ए ने, बी ने, सी ने, अमुकनेच हे केलंय असं म्हणता येणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. असं आम्हाला सांगायचं असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि हे तर निश्चित आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याविषयी किंवा जादूटोणा विरोधी कायद्याविषयी जरी आपण बोलत होतो तेव्हा सातत्याने असे गैरसमज पसरवले जात होते समाजात की हा कायदा एका धर्माविरुद्ध आहे आणि ते केवळ धादांत खोटं सतत बोलत राहणं आणि ते खरं आहे असं समोरच्याला भासवणं अशाच पद्धतीच्या प्रचार यंत्रणेतनं राबवलं जात होतं. आज जेव्हा 40 केसेस जादूटोणा विरोधी कायद्याच्या दाखल झाल्यात, त्याच्यात जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 5 आरोपी मुस्लिम आहेत, 1 बौद्ध आहे. त्यामुळे हे कुठल्याही धर्माविरुद्धचा कायदा नाही, हे अगदी धडधडीत स्पष्ट आलेलं आहे. भारतीय नागरिकांना लागू होणारा हा कायदा. अगदी बरोबर. जे कोणी क्रिमिनल गुन्हा करेल, जो कोणी गुन्हा करेल त्याचा धर्म येतो कुठे आड? जो कोणी दुसऱ्याचं शोषण करेल त्याचा धर्म हा विषयच नाहीये. पण असं भासवण्याचा प्रयत्न झाला की हा एका धर्मावरचा हल्ला आहे आणि अनेक सामान्य माणसांना गुमराह करण्याचा प्रयत्न झाला, तर यातून विष पेरलं गेलं समाजामध्ये आणि त्यातून हा माणूस चांगला आहे की नाही, हा माणसाचे काही वेगळे इंटरेस्ट आहेत का, अशी साशंकता लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. डॉक्टर दाभोलकरांचा जीव गेला तरी ते ह्या प्रयत्नाला पुरून उरले असं आपण म्हणू की ही साशंकता समाजामध्ये निर्माण नाही होऊ शकली, कारण अनेक माणसं असं मानतात आणि महाराष्ट्राला तसा वारसा पण आहे की विवेकवादी विचारांनीच हा समाज पुढे जाईल आणि आपल्या प्रत्येक कृतीची चिकित्सा करणं गरजेचं आहे. परंतु अशा पद्धतीने लोकांच्या धर्मभावना कुठेतरी यांचं काम दुखावत आहे, अशा पद्धतीचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा निश्चितच त्यांना काम करतानाही त्रास झाला आणि वातावरण निर्मिती ही खुनाच्या मागे अशा ज्या अनेक गोष्टी घडल्या की ज्याच्यामधून अशा पद्धतीचा कडवटपणा त्यांच्याबद्दल काही माणसांच्या मनात तयार झाला असेल, तर त्याला ही वातावरण निर्मिती निश्चित जबाबदार आहे आणि पोलिसांनी त्याचाही शोध घेतला पाहिजे, ही सगळ्यांचीच मागणी. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाताना आपला आजचा सवाल जनतेचा कौल बघणार आहोत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पोलिसांची अब्रू गेली आहे का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया नागरिक काय म्हणतायत. 78% लोक म्हणतायत की हो, पोलिसांची अब्रू गेली आहे. एकदा पुण्याला जाऊया. अंकुश काकडे आणि माधव भंडारी आपल्या सोबत आहेत. माधव भंडारी, मुक्ताने अत्यंत स्पष्टपणे एक शक्यता या सगळ्यातून जी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली ती आपल्याला बाजूला काढता का येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्या अर्थाने बघितलं तर पुणे पोलिसांचं हे प्रतिज्ञापत्र अत्यंत घाईघाईने केलेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही का? पोलीस प्रतिज्ञापत्र सादर करतात तेव्हा आणि विशेषतः एवढ्या संवेदनाक्षम विषयावरती जेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात तेव्हा ते गृहमंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय त्यांनी सादर केलं अशी जर वस्तुस्थिती असेल तर गोष्ट वेगळी आहे. मग असं करणाऱ्या अधिकाऱ्यावरती सरकारने काय कारवाई केली हा माझा पुढचा प्रश्न आहे. ती आपण काकडेंना जर त्यांनी गृहमंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रतिज्ञापत्र सादर केलं असेल तर मग त्या प्रतिज्ञापत्राची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर राहत नाही, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर राहते. हे कृपा करून लक्षात घ्या. आणि मला जेवढी सरकारच्या कामकाजाची माहिती आहे अशा विषयामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी स्वतःच्या आकलेने काहीही प्रतिज्ञापत्र सादर करणार नाही. त्यामुळे जे सादर केलेलं आहे ते सरकारच्या संमतीने सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आहे आणि सरकार त्याची जबाबदारी नाकारू शकत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. आपण ही सगळी चर्चा करताना सरकारला जबाबदारीतून बाजूला करायचा जो प्रयत्न करतो तो चुकीचा आहे. कोणीच बाजूला करत नाहीये.
कोणीच बाजूला करत नाही, सरकारची जबाबदारी आहेच ना. त्यामुळे आज आम्ही सातत्याने गृहमंत्र्यांना प्रश्न विचारतोय, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतोय. नाही, म्हणून अब्रू पोलिसांची नाही जाते, अब्रू सरकारची आहे. बरं. आपण ठपका पोलिसांवर ठेवतो. माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की पोलिसांवर ठपका ठेवून उपयोग नाहीये. ठपका सरकारवर ठेवला पाहिजे. बरं. आणि दुसरा भाग यातला असा आहे की ज्यांना कुणाला या पद्धतीच्या विधेयकामुळे कटुतेचं, कडवटपणाचं वातावरण निर्माण करायचं होतं, त्याच्यात काही धर्माचा संबंध नव्हता. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम समाजातल्या सुद्धा अनेक मंडळींनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता जे ख्रिश्चन धर्मियांचे मोठे मोठे मेळावे होतात आणि त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि रोगातून बरं व्हा सांगितलं जातं, त्यांचं काय, त्यांचं हे बंद होणार ना, त्यांचे उद्योग बंद होणार. त्यामुळे हितसंबंध ज्यांचे दुखावले जातात असे वर्ग सगळीकडेच आहेत. असे घटक वर्ग नाहीत, हे घटक आहेत. हे घटक सगळीकडे आहेत. पण विषारी प्रचार आणि केलेला या नव्हता सगळ्या या घटकांची घटकांनी. दखल घेण्याची तयारी असली पाहिजे. आपण या सगळ्या विषयामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर आधी ठरवून ठेवलंय आणि त्या उत्तरामध्ये सगळं बसवायचं आहे. ही अडचण आहे. आणि काय सांगायचंय माधव भंडारी? नाही, आता सध्या एवढंच. अंकुश काकडे, आपण हा जो मुद्दा चर्चेला घेतोय की पोलिसांवर, बरोबर आहे एका अर्थाने, ज्यावेळी माधव भंडारी म्हणतायत की पोलिसांवर या सगळ्याची जबाबदारी आपण ठेवू शकत नाही, पण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ज्यावेळी एकीकडे अशी विधानं करतायत, विरोधकांच्या हातात कोलीत देतायत ते अशा प्रकारची टीका करण्याची, आणि मारेकरी ही मोकाट आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना गांभीर्य नाहीये का खून खटल्याचं? नाही, असं म्हणणं म्हणजे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्या प्रामाणिकपणावरती आपण कुठेतरी अविश्वास दाखवतोय असं आहे. तपासाला दिरंगाई झाली आहे किंवा अजून मारेकरी सापडत नाहीये, ही याची खंत या दोघांनी अनेक वेळेला व्यक्त केली आहे. सरकारला देखील त्याची जबाबदारी सरकार टाळत नाहीये. परंतु ह्या ठिकाणी होतंय काय की एक लक्षात घ्या की न्यायालयामध्ये रिट दाखल केला गेला, त्यानंतर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं किंवा तपासाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पुन्हा त्यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला, ह्याच्यावरती आपण चर्चा करतो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला घटना घडल्यानंतर प्रथम दर्शनी ही घटना घडत असताना याच्या पाठीमागे काय कारण असू शकतात त्याच्यावरती चर्चा होते आणि त्या दिशेने काही वक्तव्य केली जातात. आज देखील डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी हातामध्ये घेतलेल्या कामाला ते गेल्यानंतर देखील उघड प्रत्यक्ष आवाज येतोय. हो, येतोय येतोय आवाज येतोय येतोय अंकुश काकडे, आवाज येतोय. बोला. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विरोध केला जातोय. नारायण दाभोळकरांची हत्या झाली, त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने जादूटोणा विरोधी विधेयक संमत केलं पाहिजे अशा प्रकारची टाहो फोडणारी मंडळी विधानसभेमध्ये त्याच विधेयकाला कशा पद्धतीने विरोध करत होती हे देखील या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे. आज आमचे या ठिकाणी मित्र भंडारी साहेबांना थोडंसं शिरीष इनामदार, बरोबर ऐकू येत आहे, शिरीष इनामदारांनी केलेल्या वक्तव्याचा जरा खेद वाटला. परंतु शिरीष इनामदार हे पोलीस खात्यातले एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी, पोलीस सब इन्स्पेक्टर पासून असिस्टंट सहाय्यक पोलीस आयुक्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. अगदी बरोबर. अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी लक्ष दिलं. त्यांनी देखील पोलिसांचं या बाबतीमध्ये आबरू जाती असं स्पष्ट ते म्हणालेत. पण हे करत असताना या पाठीमागे कोणतेही राजकारण न करता या गुन्ह्याचा तपास लागला पाहिजे, हल्लेखोर ताबडतोब सापडले पाहिजेत. यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्वांनी करायला हवं, ही त्यांची व्यापक भूमिका आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही गैर बोललेत अशातला भाग नाही. त्यामुळे मला एकच सांगायचंय की या ठिकाणी जरूर सरकारची ही जबाबदारी असली तरी सरकार काहीच करत नाही. सरकार या सर्व गोष्टीकडे डोळे झाकून पाहतंय असं म्हणणं काही योग्य होणार नाही. आज आपण पुन्हा आपण म्हणतोय की तपास चालू आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये लवकरच हे निघेल असं तुम्ही सांगताय. पण आता संयमाचा बांध जो आहे तो आणखी किती काळ टिकवायचा आहे असा प्रश्न पडतोय अंकुश काकडे.
आणि त्यामुळे सातत्याने विवेकाचा जागर करणारे हे कार्यकर्ते, दाभोलकरांचे कुटुंबीय सातत्याने सरकारला प्रश्न विचारतायत आणि IBN लोकमतच्या माध्यमातून देखील आम्ही सरकारला हा प्रश्न विचारत राहणार आहोत. कार्यक्रम संपणार आहे आपला, पण त्याआधी केतन तिरोडकर अगदी थोडक्यात सांगा, कारण मुक्ताचंही म्हणणं जाणून घ्यायचंय. तुमची जी याचिका आहे ही कोर्टाने खारिज केलेली नाहीये, त्या याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. काय पुढचा नेमका स्टेटस आहे तपासाच्या दृष्टीने? काय की एक गुटखा नावाची फार गाजलेली केस आहे जी राज्य सरकारने स्वतःहून CBI ला दिली, कारण त्यामध्ये इंटरस्टेट तपास इन्व्हॉल्व होता. पण दाभोलकर साहेबांच्या केसमध्ये राज्य सरकार हट्टाला पेटून प्रेस्टिज पॉईंट जे करत आहे, त्या इंटरस्टेट इन्व्हेस्टिगेशन इन्व्हॉल्व असताना सुद्धा हा एक मुद्दा आहे. दुसरा म्हणजे असं आहे की नागोरी नावाचा जो आरोपी पकडलेला आहे त्यावर सध्या हायकोर्टामध्ये मी काही रिटर्न सबमिशन दिले, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नागोरी हा गेले 1 ते जास्त दशकापासून इलिगल आर्म्स सप्लाय करतोय. पोलिसांना माहिती होतं, तो त्यांच्या संमतीनेच करत होता. ज्या माणसाने आजपर्यंत एकही हत्या केली नाही आणि जो ऑलरेडी कस्टडी टू कस्टडी फिरत होता वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, तो सडनली तुम्हाला वाटलं दाभोलकर साहेबांच्या हत्येत तोच आहे, आणि ज्यावेळी हत्या झाली त्या दिवशी तो अटकमध्ये होता दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये. तर हा सगळा जो फ्रॉड आहे, हा आबा प्रत्येक वेळी CBI ची अनाउन्समेंट करून सुद्धा हा फ्रॉड पोटात घालून परत ते केस पोलिसांकडेच का ठेवत आहेत, हा अट्टाहास जो आहे ह्याच्यामध्ये एक फार मोठी कॉन्स्पिरसी, स्टेट स्पॉन्सर्ड किलिंग दिसत आहे. तुम्ही एक वेगळा आरोप करताय. नागोरीबद्दल तुम्ही जी माहिती देताय आणि पोलिसांची माहिती याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. पोलीस जी माहिती देतात ती बातम्यांच्या माध्यमातून आपण सतत दाखवत असतो. शेवटी मुक्ता अगदी थोडक्यात सांगा की आता CBI तपास देखील करण्याची मागणी केली जाते, राज्य सरकार प्रतिष्ठेचं करतंय असं म्हटलं जात आहे, पण मग तुम्ही कसं बघता पुढचा तपास व्हावा, यासाठी वेगळ्या यंत्रणेकडे तपास जावा अशी मागणी कराल की ही जबाबदारी सरकारने पूर्ण निभवावी असं म्हणाल? मला वाटतं की 2-3 प्रकारे आपण ह्याचा विचार करू शकतो. आणि एक सांगणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या लोकांशी बोलून आणि या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचे सल्ले घेऊनच आम्ही आमची भूमिका ठरवत आहोत, कारण आम्हाला स्वतःला एक सामान्य नागरिक म्हणून याविषयी फार तुटपुंजी माहिती आहे. तर CBI कडे देण्याचा विचार रद्द करावा असं काही नाहीये, हा एक मुद्दा आहे. परंतु त्याआधी आम्हाला असं वाटतं की राज्य पोलीस गेल्या 6 महिन्यामध्ये तपास करून त्यांनी काही गोष्टी जमा केलेल्या आहेत आणि CBI मधनं आलेले असे देखील अधिकारी राज्यामध्ये उपलब्ध आहेत. राज्याच्या गुन्हे अन्वेषण शाखा देखील फार सक्षम समजल्या जातात. तर अशा परिस्थितीमध्ये असाही पर्याय शिल्लक राहतो की कोर्टाच्या सुपरविजन खाली एखाद्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन टीमचं किंवा SITची मागणी होऊ शकते. तर अशा काही पर्यायांचा आम्ही आता विचार करत आहोत की कोर्ट गाइडेड SIT असेल किंवा काही अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये ज्यांचं CBI बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे SIT मध्ये मागणी. बरोबर आहे. हा दबाव जो आहे हा सातत्याने सरकारवर आणि गृह खात्यावर ठेवावा लागणार आहे, कारण डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे विचार तर कुणीच विसरू शकणार नाहीये. विवेकाचा जागर करण्यासाठी एका नरेंद्र दाभोलकरला संपवलेलं आहे 6 महिन्यापूर्वी, पण असे अनेक नरेंद्र दाभोलकर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विवेकाचा जागर करण्याचं, विवेकवादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धा विरोधी, जादूटोणा विरोधी काम प्रत्येकाच्या क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करतायत. पण डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे खुनी पकडणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या सवालमध्ये सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देऊया आणि इथेच थांबूया. जाता जाता जनतेचा कौल बघूया. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात पोलिसांची अब्रू गेली का, हा आपला आजचा सवाल होता. बघूया नागरिक काय सांगतायत. अजूनही 78% लोक म्हणतायत की पोलिसांची अब्रू गेलेली आहे, खुनी मोकाट आहेत. तोपर्यंत हा जनतेचा कौल असाच राहील.